रामराम मंडळी, जर आपलं सोयाबीन 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान असेल, त्याला एकट दुक्कट फुलं लागायला सुरुवात झाली असेल, तर आपल्याला त्यावर आता फवारणी घेणं गरजेचं आहे. तर आता अळ्यांसाठी आपल्याला घ्यायचा आहे इमामॅक्टिन बेंझोएट प्लस एखादं गॅस पॉयझन आपल्याला घ्यायचं आहे. तर आपल्याला गॅस पॉयझनमध्ये सायपरमेथेरिन प्लस प्रोफेनोफॉस हे कंटेंट असलेलं प्रोफेक्स सुपर सारखं एक गॅस पॉयझन घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्यात आपण हारू घेऊ शकतो किंवा साफ पावडर घेऊ शकतो किंवा एंट्रागॉल घेऊ शकतो किंवा टिल्ट घेऊ शकतो. त्यानंतर बोलायला गेलं टॉनिकचं, तर टॉनिकमध्ये आपल्याला एक हार्मोन बूस्टर टॉनिक घ्यायचं आहे. तर त्यावर हार्मोन बूस्टर काय असते हे तुम्हाला पाहायचं असेल तर सोयाबीनची संख्या वाढवा, कशी वाढवावी त्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो माझ्या कोरडवाहू शेतकरी या नावाच्या वर तुम्हाला व्हिडिओची लिंक भेटून जाईल, तर तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला एक हार्मोन बूस्टर टॉनिक घ्यायचा आहे. तर त्या टॉनिकमध्ये आपल्याला होमोब्रॉसिनोलाइड किंवा मग नॅप्थॅलिन ॲसिटिक ॲसिड असे असलेले एक गोदरेजचं डबल म्हणून येते आणि एक प्लॅनोफिक्स म्हणून येते. तर आपण ह्या दोनपैकी एक टॉनिक घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे झिंक आणि बोरॉन. याने आपली दुसरी फवारणी अतिशय उत्तम होऊन जाईल. आपल्याला सोयाबीनात फुलं पण जास्त पाहायला मिळेल आणि फुलांचे पुढे शेंगांमध्ये रूपांतर व्हायला पण जास्त पाहायला मिळेल, कारण फुलगळ यांनी कमी होईल. त्यानंतर जर आपल्या सोयाबीनामध्ये कुठं तरी येलो मोजॅक दिसत असेल, हे पहा आता आपला 35 दिवसा प्लॉट आहे, आपलं पूर्ण सगळ्या शेतात कुठंच येलो मोजॅक नावाचा व्हायरस नाही आहे. तर आता तुम्हाला जर थोडंफार सोयाबीन तुमचं पिवळं दिसत असेल तर तुम्ही ॲसिटमाप्रिड हे गॅस फवारणीत घेऊ शकता. तुम्हाला जर असं सोयाबीन झटकल्यानंतर जर पांढरे मच्छर दिसत असतील तर तुम्ही ॲसिटमाप्रिड हे नक्कीच घ्यायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.